नमस्कार विद्यार्थी मित्रहो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रहो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची जी पहिली मेरिट लिस्ट आहे ती लागलेली आहे। जवळजवळ 148 जणांचे नाव त्या मेरिट लिस्टमध्ये आहे। आणखी काही मेरिट लिस्ट लागणार आहेत, ज्यामध्ये सेकंड इयरच्या विद्यार्थीचे नाव असतील, जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत त्यांचे नाव असतील, तर ह्या मेरिट लिस्ट लागतील। ठीक आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांचे यामध्ये नाव आलेले आहेत त्यांना ते जे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे पैसे आहेत ते नक्कीच मिळणार आहेत। त्यानंतर काय काय तुम्हाला करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला रेग्युलर अपडेट देणार आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलवर, जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूटच्या नावानं, त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला पहिली मेरिट लिस्ट जी आहे ती सेंड केलेली आहे। आपल्या यूट्यूबचे जे बरेच सबस्क्रायबर आहेत त्यांचे नावं त्या लिस्टमध्ये आलेले आहेत। बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा तुमचं जर त्यामध्ये नाव आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या। आणि तुम्ही म्हणणार की सर बस एवढ्याच जणांची यादी लागली का? तर मी तुम्हाला सांगितलं आणखी याद्या लागायच्या आहेत आणि जशा जशा त्या याद्या लागतील तसं तसं मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या सेंड करेल। ठीक आहे, मग आता तुम्ही या टेन्शनमध्ये राहू नका की फक्त 148 जणांचे नावं लागले, आमचं कधी लागणार, आमचं होईल की नाही, काय होईल ते लिस्ट आल्यावर तुम्हाला समजेल। त्याचं काही टेन्शन घेऊ नका, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथं तुम्हाला मी लिस्टची जी अपडेट आहे ती देईलच। ठीक आहे, त्या लिस्टमध्ये तुम्हाला प्रोफेशनल कोर्सेसची नावं दिसतात आणि नॉन प्रोफेशनल कोर्सची नावं दिसतात। ठीक आहे, हे दोन गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या। प्रोफेशनल कोर्ससाठी जास्तीत जास्त जागा होत्या, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं, आणि नॉन प्रोफेशनल कोर्ससाठी कमी जागा होत्या। आता विद्यार्थी मित्रो, हे तर झालं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबाबतचं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे फॉर्म, जे आपण ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचे फॉर्म म्हणतो, ते फॉर्म अजूनही चालू आहे। 13 तारखेपर्यंत हे फॉर्म सुरू आहेत, 13 मार्च 2025 पर्यंत। तर तुम्ही नक्कीच, जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर ऑनलाईन एंट्रन्सचा फॉर्म नक्की भरा। त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की जे सेटचे फॉर्म आहेत, सेट माहिती आहे ना तुम्हाला, सेट एक्झाम होत असते, महाराष्ट्र सेट एक्झाम, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, तर त्याचेसुद्धा फॉर्म सुरू आहेत, ते फॉर्मसुद्धा तुम्ही भरून घ्या। फॉर्म कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, त्यामुळे सेटचा फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर भरा। ठीक आहे, तर ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या योजनेबद्दल आणखी काही अपडेट आल्या तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सेंड करेल, त्याचबरोबर यूट्यूबवर अपडेट देईल। त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा। धन्यवाद।